इतिहासामध्ये आपल्याला पाहिलं जातं की बडे बडे मंडळी आपल्या मार्गापासून बाजूला गेलेली दिसतात आणि भावना असताना सुद्धा अभावना निर्माण होते। दोन प्रकारे, एक दोष आणि दुसरा महादोष। दोष कशाला म्हणतात? दोषायशा नावे देहाचा आदर विटाळले अंतर अहम भाव। देहाचा आदर करतो, मी कसा दिसतो एवढ्याच बघतो, मी कसा असतो इकडे बघत नाही, पण मी कसा दिसतो। दिवसातून दोनदा दाड्या करणारी माणसं आहेत महाराज। शनिवार बघत नाहीत, मंगळवार बघत नाहीत, रविवार बघत नाहीत, व्रतदिवस बघत नाहीत, जन्मदिवस बघत नाहीत, उठतात सुटतात, हेअर कटिंग सलूनमध्ये जातात, दाड्या करतात, माणसामध्ये येऊन बसतात, नाही त्या विटाळा खंड सोहळा। सगळ्याचा माझा मुद्दा असा आहे, दृष्टी ती आहे, तेव्हा त्याला दोष म्हणतात, दोष। आणि दुसरा महादोष आहे, परमार्थाच्या मार्गाला लागला आहे, बराच चिकटीनं परमार्थाची साधना करतोय, 40-50 वर्ष करून करून आणि कायमचं सोडून देतोय, हे सगळ्यात मोठा दोष आहे। नको हो देऊ भावी अभावना, याच नावे जाना महादोष, याच नावे जाना महादोष, याच नावे जाना महादोष। नको हो देऊ भावी अभावना, याच नावे जाना महाराज। का हो, आता कुठं दिसत नाहीत, वारीला दिसत नाहीत, कुठं भजनात कीर्तनात दिसत नाहीत, बघितलं म्हणतात, 40 वर्ष करून बघितलं, काही हाताला लागलं नाही, काही हात गेले का तिथपर्यंत तुमचे? तिथपर्यंत हात जाण्याकरता बहुनाम जन्मना म्हणते, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले नामदेव महाराज म्हणतात, आणि हे सोडून देतात, हे भावी अभाव नाही, सगळ्यात मोठा दोष आहे, होऊ देऊ। आणि हा दोष परमार्थाच्या दृष्टिकोनातून होऊ नये, त्याच्याकरता आपली शक्ती कमी पडते महाराज। माणसाला जे काही मिळतं ते 3 पद्धतीने मिळतं। संसारात प्रारब्धाने मिळतं, प्रारब्धाची जोडे धन, योग साधनेमध्ये प्रयत्नाने मिळतं, आणि भक्तीमध्ये भगवंताच्या प्रसन्नतेने मिळतं। 3 प्रकार। संसारामध्ये प्रारब्धाने मिळतं। कोणी म्हणतात या लोकांनी प्रारब्धवाद मांडून लोकांना आळशी बनवलं, ते सगळं अभ्यास करत नाहीत महाराज। आमच्या संतांनी अभ्यासाला जेवढं महत्त्व दिलंय ते त्यांनी लक्षातच घेतलं नाही। अभ्यासाचे सांग कार्य सिद्धी, असाध्य ते साध्य करिता सायास, विषकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले। आता दोघे मृदंग वाजवतात, प्रॅक्टिस न करता जमलं का तुम्हाला हे? हां, घरदार सोडलं असेल, कोणाकडे तरी गेला असाल, बोट फुटेपर्यंत प्रॅक्टिस केली असेल, तेव्हा आता चांगलं वाजवतात। प्रयत्न आहे। तेव्हा एक भाग असा आहे, काही भाग प्रारब्धाने मिळतो। बडोद्याचे सयाजीराव गायकवाड राजे झाले, राजवंशात जन्माला आले नाहीत, युद्ध करून राज्य मिळवलं नाही, गुरं राखत होती, गुरं राखता राखता पाहिली त्यांचे लक्षणं, गाडीत बसवून गादीवर बसवलं। कुत्ती गुराकी राजे होतात, तेच का व्हावे? हो, एक छोटा प्रसंग आहे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातला। हिंदवी स्वराज्याची प्रस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून पंढरपूरशी
पांडुरंगाची आषाढ शुद्ध एकादशी पहाटेची महापूजा शासनाच्या वतीनं अजूनही चालू आहे. स्वतंत्रोत्तर काळात आपल्या देशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येतात आणि ते पूजा करतात, असा परंपरा चालू आहे. एकदा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याच्या यादीमध्ये आपल्याला नाव आठवत असेल, बाबासाहेब भोसले नाव आठवत असेल. ते मुख्यमंत्री होते आणि महापूजा करण्याकरता आले. त्यांना काही समजलं, आज पंढरपूरमध्ये 15 लाख भाविक समाज एकत्र भगवंताकरता. मनामध्ये विचार आला, इतका समाज जमतो त्यावरती नक्की पांडुरंगाचे काहीतरी चमत्कार असतील. चमत्काराशिवाय एवढा समाज येतोच कसा. महापूजा संपली आणि महापूजा संपल्यानंतर गरुड खांबाजवळ प्रसाद देण्याची पद्धत, सगळे जमले तिथे. बाबासाहेब भोसलेने पुजाऱ्यांना प्रश्न विचारला, का हो, ज्या पांडुरंगाकरता 15 लाख समाज एकत्र आलाय त्या पांडुरंगाचे चमत्कार नक्की असतील, एखादा चमत्कार आम्हाला सांगाल का? त्यावेळेला डिंगरे आडनावाचे पुजारी होते. डिंगरे, ज्यांना राजकारणाचा खूप अभ्यास होता. त्यांनी एका वाक्यात सांगितलं, बाबासाहेब आमच्या पांडुरंगाचा हा चमत्कार आहे, तुम्ही मुख्यमंत्री झालात हा मोठा चमत्कार. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, सोस करे शिवाया भजमना पंढरी राया. तेव्हा प्रपंचामध्ये प्रारब्धाची प्रधानता आहे. तेव्हा भाग्याचे निभळसे, उद्यमाचे निमिसे, संपत्ती जात पैसे घर निघे. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित, फळ देतसे संचित. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित, फळ देतसे संचित, फळ देतसे व्यवसाय विस्तारात जात नाही. निमित्त अशा प्रकारचा विस्तार असतो व्यवसाय, पण फळ संचित देतो. पण संसारामध्ये प्रारब्धाची प्रधानता आहे. प्रयत्न हवा आहे, पण श्वाधाम मानोपी कुठं धनाढ्य आहे. खूप पळतं कुत्र, पण ते काय श्रीमंत होतं काय? त्याच्याकरता प्रारब्धाची प्रधानता आहे. भगवान परमात्म्याची किंवा योगशास्त्रामध्ये साध्य प्राप्त होण्याकरता प्रयत्नाची प्रधानता आहे. प्रयत्नात यतमान नसतो, योगी संशुद्ध केली विषहा. प्रयत्न करावे लागतात. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रयत्न करावे लागतात. पण प्रयत्न केल्यानंतर सुद्धा एक आवश्यकता आहे. त्या शक्तीचं नाव आहे प्रसन्नता. भगवान परमात्म्याची प्रसन्नता असावी लागते, तेव्हा आपण साधनेमध्ये टिकून राहतो. ती प्रसन्नता अति महत्वाची आहे. कृपेमध्ये आपण 4 कृपा सांगतो: आत्मकृपा, शास्त्रकृपा, गुरुकृपा आणि भगवत कृपा. शास्त्रकार म्हणतात भगवत कृपा शेवट आहे. यावन नानुग्रह साक्षात जायते परमेश्वरात, तावन्न सद्गुरु कश्चित सच्छास्त्रमपि नो लभेत. जरी हा हो कृपा करील नारायण, तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. भगवान परमात्म्याची कृपा हवी आहे, आणि ती कृपा मिळण्याकरता आपलं अंतःकरण उघडं करावं लागतं. परमात्म्याशी बोलत असताना आपल्याला नेमकं काय हवंय
ते भगवान परमात्म्याला आपल्या हृदयाच्या भाषेतून बोलावं लागतं. आपण भक्ती मार्गामध्ये आहोत, पण कदाचित याच्यात धोका होऊ नये. आम्ही देवाला प्रसन्नता मागतोय, पण आमची देखील योग्यता आहे. काय आहे? अधिकारीण माशास्ते फलसिद्धीर विशेषतः. अधिकार आणि योग्यता यात फरक आहे. जन्मता मिळतो तो अधिकार आणि प्रयत्नाने मिळते ती योग्यता. कोणी जर विचारलं आपल्या भारत देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार कोणाला आहे, त्याचं उत्तर आपलं संविधान देतंय. या देशात जन्माला आलेल्या कुठल्याही नागरिकाला या देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार आहे, पण योग्यता ज्याच्या बाजूला खासदार अधिक आहेत त्याची योग्यता. अधिकार वेगळा आणि योग्यता एक इतिहासामध्ये प्रसंग आहे. रामदास स्वामी भिक्षा मागत होते. एके दिवशी एका घरी भिक्षा मागितल्यानंतर घर मालकीन भाविक होत्या. भिक्षा घातली. रामदास स्वामींना नमस्कार केला. महाराज कृपा करा, मला ब्रह्मज्ञान सांगा. कोटपर्यंत जन्म मरणाच्या तडाख्यात हे दुःख भोगत राहू. कधी कुत्र्याचा जन्म, कधी गाढवाचा जन्म, कधी पुरुषाचा जन्म, कधी स्त्रीचा जन्म, कधी किन्नराचा जन्म, कोटपर्यंत दुःख भोगत राहू. मला या जन्म मरणाच्या पलीकडे जायचे, मला ब्रह्मज्ञान सांगा. रामदास स्वामींनी सांगितलं, बाई आज गडबड आहे, उद्या सांगतो. उद्या सांगा. दुसऱ्या दिवशी आपल्याला ब्रह्मज्ञान मिळणार आहे म्हणून त्या बाईसाहेबांनी खूप सुंदर खीर तयार केली. भिक्षेची वेळ झाली आणि रामदास स्वामी भिक्षेला निघाले. कमंडल उचललं. चालता चालता रस्त्यामध्ये गाईचं शेण पडलेलं दिसलं. थोडं उचललं, कमंडलू टाकलं. काही खडे भरले, काही कचरा भरला आणि काल जिथं भिक्षा मागितली होती तिथं जय जय रघुवीर समर्थ पुकार केली. बाईनं खूप श्रद्धेनं खीर आणली. आपल्याला ब्रह्मज्ञान मिळणार आहे आज. आणल्यानंतर विचारलं, स्वामी खीर कशात भरू? रामदास स्वामीने ते कमंडलू पुढे ठेवलं भरायाच्यात. बाईनं पाहिलं, त्यात कचरा आहे, खडे आहेत, शेण आहे. स्वामी इतकी चांगली खीर आणि अशा घाण कमंडलूमध्ये कशी भरू? रामदास स्वामी प्रश्न विचारला, बाई खीर जर घाण कमंडलूमध्ये भरता येत नाही, ब्रह्मज्ञान काही कोणाला सांगता येतं का? योग्यता लागते त्याला, योग्यता. तसं आपल्यात सुद्धा योग्यता लागते. भगवान परमात्म्याला मागणारे पुष्कळ वर्ग आहे, पण मागण्याची आपली योग्यता आहे. आणि ती योग्यता कशी आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. एकविध आम्ही न धरू पालट, 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 एकविध आम्ही न धरू एकविध आम्ही न धरू पालट, न सांडू ही वाट सापडली. आम्ही एकविध आहोत. महाराजांचा आम्ही शब्द अभंगाची भूमिका प्रगट करतो.
एक महत्त्वाची गोष्ट आहे, कोण काय करतो याच्यापेक्षा कशा करता करतो त्याची भूमिका कळावी लागते. भूमिका कळल्याशिवाय अंतरंग कळत नाही. आपण काय करता याला महत्त्व नाही, कशा करता करता याला महत्त्व आहे. क्रिया जरी चांगली असेल पण भूमिका जर खराब असेल तर ती क्रिया खराबच म्हणावी लागते. कल्पना करा, एखादा डॉक्टर एखाद्या पेशंटचं ऑपरेशन थिएटरमध्ये अंग चिरत असेल आणि एखादा गुंड एखाद्या श्रीमंताचं अंग चिरत असेल. अंग चिरणं दोघांचं सारखं आहे पण भूमिका सारखी नाही. डॉक्टरला पेशंटला वाचवायचं आहे आणि गुंडाला श्रीमंताला मारायचं आहे. भूमिका बघावी लागते. भूमिका कोणतंही विधान किंवा कोणतंही विषय चिंतनामध्ये आणायचा असेल तर त्याला भूमिका कळावी लागते. भूमिका आम्ही गंमत सांगत असतो. एक पती पत्नी कुटुंब. पती एका ऑफिसमध्ये कामाला. ऑफिसची वेळ सकाळी 10 ते 5. एके दिवशी 3 वाजले होते आणि पत्नीने आपल्या मालकाला फोन केला, मालक लवकर घरी आहे. त्याने सांगितलं, अगं 3 वाजले, अजून 2 तास माझं काम आहे, कसं येणार आहे? नाही नाही, आज यावं लागतं म्हणजे यावंच लागतंय. रजा द्या नाही गैरहजेरी पडू द्या, यावंच लागतंय. पतीनं विचारलं, अगं काय झालं? आपल्या घरी भांडणं लागली आहेत. भांडणं? हां. कुणाची? तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. कळालं? तुमची मुलं, तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. हे कळण्याकरता हे जोडपं कोणत्या संस्कृतीचं हे कळावं लागतं. जगात 2 संस्कृती, एक पाश्चात्य संस्कृती, दुसरी पौर्वात्य संस्कृती. पाश्चात्य संस्कृतीमध्ये करार आहेत आणि आपल्या संस्कृतीमध्ये संस्कार आहेत. त्यांना आश्चर्य वाटतं, एकदा लग्न झाल्यानंतर मरेपर्यंत ते पती पत्नी राहतातच कसे त्यांना माहीत नाही. आमची संस्कृती त्याग प्रधान आहे. परमात्म्याकडे वाटचाल करू नये आमची संस्कृती आहे. तेव्हा हे जोडपं होतं ते पाश्चात्य संस्कृतीचं होतं. तुमची मुलं, पतीचं एक अगोदर लग्न झालं होतं, ती मुलं घरात होती म्हणून तुमची मुलं. माझी मुलं, हिचं एक अगोदर लग्न झालं होतं ती मुलं घरातच होती. पण फोन असा होता, तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. आता सगळ्यांना कळालं असेल का? आतलं कळालं, आतलं. तसं संतांचे वचन कळण्याकरता त्यांची भूमिका कळावी लागली. काय भूमिका महाराजांची? आम्हा भाविकांची जाती, आम्हा भाविकांची जाती, आम्हा भाविकांची जाती, आम्हा भाविकांची जाती. एकविध देशपती, एकविध देशपती, एकविध देशपती. अलंकार युक्ती, अलंकार युक्ती, अलंकार वृत्ती, अलंकार वृत्ती. ते सर्व शक्यचे भाविकांची जाती, एकविध जी श्रीपती. आमची जात आहे म्हणतात. कोणती? भाविक. वास्तविक जातीपाती समाजात असणं हा समाजाला दोष
आणि म्हणून देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 76 वर्ष झाली. जाती निर्मूलनाचा प्रयत्न चालू असताना माझा प्रश्न आहे, जाती वाढल्या का संपल्या? वाढल्या. म्हणून जात तिला म्हणतात. किती घालवण्याचा प्रयत्न केला तरी जात नाही, तिचं नाव जात. तीच जात. पण यात वाईट काय वाटतंय महाराज, शास्त्रकारांनी जातीची व्याख्या फार सुंदर सांगितलेली आहे. ती व्याख्या ऐकल्यानंतर कोणालाच वाईट वाटणार नाही. कशाला म्हणतात जात? जो धर्म सगळ्यांच्या ठिकाणी समानपणाने नांदतो त्याचं नाव आहे जात. जो धर्म सगळ्यांच्याकडे समानपणाने नांदतो त्याला ती जात असं म्हणतात. हो. आता उदाहरणार्थ आपण कीर्तनामध्ये आहोत. कीर्तनात 4 जाती आहेत. टाळकऱ्यांची जात, मृदंग वाजवणाऱ्याची जात, कीर्तन श्रोत्यांची जात आणि चौथी कीर्तन करायची जात. प्रत्येकानं आपल्या आपल्या जातीचं काम सांभाळलं पाहिजे. एकम नित्यम अनेकानुगतम सामान्यम जाती, जातीची व्याख्या आहे. एक धर्म अनेकांच्या ठिकाणी समानपणाने नांदू लागला की मी ती त्यांची जात. टाळकऱ्यांची जात आहे. प्रमाण सुटल्यानंतर उचलण्याची जबाबदारी कोणाच्या जातीची? आरो महाराज, टाळकऱ्यांच्या जातीची. आता या दोघांच्या जातीचं काय काम आहे? सगळ्या टाळकऱ्यांना एका तालात घेऊन चालण्याची जबाबदारी कोणाच्या जातीची आहे? पखवा जवळच्या जातीची आहे. श्रोत्यांच्या जातीचं काय काम आहे? अजिबात झोपी न जाता लक्ष देऊन ऐकायचं, लक्षात ठेवून जीवनात उतरण्याचा प्रयत्न करायचा. हे कोणाच्या जातीचं काम आहे? श्रोत्यांच्या जातीचं काम. आता राहिली चौथी जात, कीर्तनकाराची जात. कीर्तनकाराच्या जातीनं काय करायचं? वेदशास्त्र आणि संत यांच्या वचनाच्या आधाराने सर्वांशी मन शब्दाच्या हातात घेऊन परमात्माकडे घेऊन जाण्याचं काम कीर्तनकाराच्या जातीनं करायचं आहे. पानसट विनोद सांगून समाजाच्या वेळेचा खाना खराबा कीर्तनकाराने करू नये. जाती येत नाही. तुकोबारा म्हणतात आम्ही भाविक आहोत आणि भाविक ही आमची जात आहे. वास्तविक यातायाती धर्म नाही विष्णुदासा देहाच्या दृष्टिकोनात. त्या देहाच्या दृष्टीचा निषेध आहे, पण वृत्तीची जात तिचा मात्र निषेध नाही, ती समान आहे. आमची कोणती जात? ते आमची भाविकाची जात. आपल्या वाटचालीमध्ये आपण परमती गतीकडे चाललो, आपला प्रवास चालू आहे आणि चालण्याकरता आपल्याकडे 4 शक्ती आहेत. कर्मशक्ती, संयम शक्ती, विचार शक्ती आणि भावशक्ती. 4 शक्ती आहेत. पहिली आहे कर्मशक्ती. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, हा लोक कर्मे बांधला. आपल्या प्रकृतीमध्ये काही ना जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आणि जाग झाल्यापासून झोपी जाईपर्यंत काही ना काहीतरी आपण करतच असतो. हो. अहो काय करता? काय करत नाही, बसलोय. बस नाही करणंच आहे. कोणतंही आपण पहा त्याचं नाव आहे कर्मच आहे. योगागने आज दोघे मृदंगवादक बसून वाजवतात, पण बऱ्याच वेळेला सगळ्यांना ऐकू जाण्याकरता घोडीवर मृदंग असतो आणि मृदंगाचं शास्त्र आहे. शाई पुढेकडे जो स्वर आहे त्याच्या खर्जात धूम वाजलं पाहिजे. खर्जात आणण्याकरता त्याला कणिक लावावी लागते. तास 1.5 तास झाला की ती कणिक सुकते आणि धुमाचा स्वर बदलतो. मृदंग वादक ती कणिक खरडून खाली टाकतात, दुसरी कणिक जोडतात. त्या बाजूला एखादा मनुष्य बसलेला असेल कीर्तनात, तो कीर्तन एका बाजूला ऐकतो आणि पडलेल्या सगळ्या कणिकीला गोळा करून बैल तयार करतो. काय गरज आहे करायची? कर्म हे कर. हागत आहे खोडी चळण मोडविते काढी. तुकोबारांनी पराकोट केला महाराज. कर्मशक्ती आपल्याकडे आणि या कर्मशक्तीचा वापर जर केला तर आपण परमस्थितीला प्राप्त होतो. जनकादिक राजे कर्मातूनच भगवत प्राप्त झाले.
दुसरी संयम शक्ती आहे. निषिद्ध विषयाकडे आपल्या इंद्रियाला जाऊ न देणं, याचं नाव आहे संयम. संयम शक्ती. मोठा प्रसंग आहे रामायणातला. भगवती सीता मातेचं अपहरण झालं होतं आणि सीता मातेनं मला राम शोधत येणार आहे म्हणून मला याच रस्त्याने नेलंय हे कळण्याकरता रस्त्यावर आपले काही दागिने टाकले. कानातला दागिना दिसला. भगवान प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा अरे हा दागिना सीतेचाच का? लक्ष्मणजी म्हणतात, प्रभू मला ओळखता येत नाही. गळ्यातला दागिना पुढे दिसला, अरे हा सीतेचाच का? नाही, मी ओळखू शकत नाही. हातातला दागिना दाखवला, हा कोणाचा आहे? मी नाही ओळखू शकत. चालता चालता सगळे दागिने संपले. पायातलं नुपूर ज्याला म्हणतात, पैंजण ज्याला म्हणतात, ते सापडलं आणि उचलून विचारतात, लक्ष्मणा हे पैंजण सीतेचंच का? तेव्हा लक्ष्मणजी म्हणतात, प्रभो हे माझ्या आईच्याच पायातलं पैंजण आहे, बाकीचे ओळखत नाही, हेच का ओळखतो? तेव्हा लक्ष्मणजींचं उत्तर आपल्या संस्कृतीचं चिंतन घडवणार आहे. नाहम जानामि कुंडले नाहम जानामि केवरे नूपुरे एव जानामि नित्यम पादाभिवंदनात. बाकीचं मी काही ओळखतच नाही. माझ्या आईच्या कोणत्या शरीराकडे मी पाहत नाही, पाहतो ते फक्त पायाकडे पाहतो, म्हणून ते ओळखवाले. हे भारतीय संस्कृती आहे. मुद्दा असा आहे, संयम शक्ती आहे महाराज. कुर्मंगानेव सर्वशः. कासव जसे आपले अवय आवरतो, इंद्रियसे अर्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयोर वशमागच्छेत न वशमागच्छेत तव ह्यस्य परिपंथीनो. आपलं मन आवरणं संयम शक्ती आहे. तिसरी विचार शक्ती आहे. जगामध्ये सत्यानृते मिथुनीकृत्य अहममेदम नैसर्गिक नैसर्गिकोयम लोकव्यवहारा. भगवत पूज्यपाद शंकराचार्य सांगतात, या जगामध्ये सत्य आणि असत्य याचं मिश्रण आहे. आणि अज्ञानी माणसाच्या पुढे असत्य पुढे येत. सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची झाली थोरी. अविद्येची झाली थोरी, अविद्येची झाली थोरी. सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची झाली थोरी. अविद्येची झाली थोरी, अविद्येची झाली थोरी. सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची झाली थोरी. अविद्येची झाली थोरी, अविद्येची झाली थोरी. सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची झाली थोरी. अविद्येची झाली थोरी, अविद्येची झाली. सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली चोरी. परंतु जो बुद्धिमान आहे, मंथुनी नवनिता तैसे गे अनंता. जगाचं मिश्रणाचं मंथन करायचं आणि जगाला बाजूला सारायचं, जगन्नाथाला स्वीकारायचं. हे विचाराच्या मुळे होते. तैसे विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले. तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. विचाराच्या द्वारे विचाराची शक्ती आपली. चौथी शक्ती भावशक्ती. कर्मशक्ती इंद्रियात राहते, संयम शक्ती मनात राहते, विचार शक्ती बुद्धीमध्ये राहते आणि भावशक्ती हृदयात राहते. आणि भावशक्ती सगळ्या शक्तीपेक्षा बलवान आहे. भावापुढे बळ नाही कोणाची, नाही कोणाचे सबळ. करे देवावरी सत्ता कोण त्याहुनी परता. इतकं लांबलचक जे बोललो तो आम्ही शब्दाकरता बोललो. हे आम्ही कोण? आम्ही भावप्रधान आहोत. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये भाव अत्यंत महत्वाचा आहे. आम्हा विष्णुदासा एकविध भाव. आम्हा विष्णुदासा एकविध भाव.
एकविध भाव न म्हणो या देव अनेकासी एकविधपणा. भक्तीच्या क्षेत्रामध्ये भक्ती ही क्रिया आहे आणि त्याच्या पाठीमध्ये शक्ती आहे भाव. प्रगट आपल्याला चिंतन माहिती आहे, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. आपण करतोय पण करत असताना आपल्यात त्याची भावशक्ती पाहिजे आणि ती भावशक्ती फार प्रबळ असते. आम्ही भाविक आहोत आणि भाविक असल्या विविध आहोत. एकविधपणा भक्तीचा प्राण आहे. आपली वृत्ती भक्तीमध्ये काही टप्पे आहेत. आदर, विश्वास, निष्ठा, रती, एकविधपणा उत्तरोत्तर वर्ष पाहिले आहेत. काही माणसं म्हणतात भाव म्हणजे अंधश्रद्धा. त्यांना अजून कळालंच नाही महाराज. भाव तसा निर्माण होत नाही. जिथं ज्ञान संपतं तिथं भाव निर्माण होतो. विस्तार करणं थोडं वेळेच्या मर्यादेमध्ये अडचण आहे. तेव्हा सगळ्या ज्ञानाच्या गोष्टी थांबतात आणि मग ती थांबतं ते जिथं थांबतं तिथं भाव तयार होतो आणि तो भाव एकविध होतो. त्याला डोळश्रद्धा म्हणतो आपण. अंधश्रद्धा वेगळी आणि डोळश्रद्धा. वेदशास्त्र आणि संत यांच्या माध्यमातून जे ऐकलंय आणि ऐकल्यानंतर आपल्या हृदयामध्ये जो जमाव निर्माण होतो त्याचं नाव आहे एकविधपणा. या एकविधपणाच्या बाबतीमध्ये दोन प्रकार आहेत. व्यक्तिगत एकविधपणा आणि सामाजिक एकविधपणा. त्याला निष्ठा असं आपण म्हणूया. काही जरी झालं तरी न बदलणं याचं नाव आहे निष्ठा. काही अशा निष्ठा आहेत. देशनिष्ठा, धर्मनिष्ठा, नीतिनिष्ठा, संस्कृतीनिष्ठा, अध्यात्मनिष्ठा आणि भक्तिनिष्ठा. देशनिष्ठा. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. भगवान परशुरामचंद्रांच्या तोंडातलं वाक्य आहे. लंका विभीषणाला दिल्यानंतर गडबड करू लागले. विषयाला प्रभाव गडबड का करतात त्याचं उत्तर आहे जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. ही देशनिष्ठा आहे. थोडा इतिहास आहे. आपला देश लुटण्याकरता एक आफ्रिकन सरदार आला होता आणि त्याला विरोध आपले मराठी मंडळी करत होते. आपल्या हिंदुस्थानचं सैन्य विरोध करत होतं. ऐकत नव्हतं आपलं सैन्य. एके दिवशी दुपारची वेळ आणि आपल्या सैन्याचे सरदार होते सदाशिवभाऊ पेशवे. ऐकत नव्हतं महाराज. आफ्रिकन सरदारने दुपारची वेळ आणि आपल्या सैन्यामध्ये असे धुराचे कोट निघायला लागले. माणूस पाठवला, बघ रे काय चाललंय त्यांचं. स्वयंपाक करण्यामध्ये आपलं सैन्य गुंतलेलं होतं आणि अचानक हल्ला चढवला आणि त्या हल्ल्यात सदाशिवभाऊ पेशवे मारले गेले. आणि तो सरदार मारता मारता अनेकांना मारता मारता एक सरदार त्याच्या हातात आला आणि हातात आल्यानंतर त्याला विचारलं, तुझं काय नाव रे? इब्राहिम खा गारडी माझं नाव आहे. म्हटलं, अरे तू तर आमच्या धर्मातला आणि तू त्यांच्याकडनं न लढताना एक काम कर, आमच्या बाजूने लढ, वाटेल ते तुला देतो. इब्राहिम खा गारडीने सांगितलं, नाही, ज्या मातीनं मला जन्म दिलाय, ज्या मातीनं मला वाढवलंय त्या मातीशी मी बेमान होणार नाही. इतिहास सांगतो इब्राहिम खा गारडीचे तुकडे तुकडे झाले पण देशनिष्ठा मात्र ढूळ दिली नाही. देशनिष्ठा आहे, धर्मनिष्ठा. ज्या धर्मात आपण जन्माला आलो, श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात सनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज धोक्याने पकडले, तुळापूरच्या संगमावर डांबलं आणि धर्मांतर करण्याकरता आग्रह धरला. इतिहासामध्ये अशी नोंद आहे, 18 दिवस छळ केला महाराज, पण शेवटचा श्वास संपेपर्यंत धर्म बदलला नाही. धर्मनिष्ठा. गुरु गोविंद सिंहाची 2 कोवळी मुलं भिंतीत कोंडून मारली पण धर्म बदलला नाही. धर्मनिष्ठा आहे. नीतिनिष्ठा. धर्माच्या अंतर्गत नीती असते.
त्या नीतीच्या बाबतीमध्ये काही वेळा निर्णय बदलत असतो. एक छोटंसं उदाहरण आहे. आम्ही लहानपणात इतिहासात ऐकलं आहे, हिंदवी स्वराज्याची प्रस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे लहानपणचे गुरु दादोजी कोंडदेव आणि उन्हाळ्यात एका आंबऱ्यातून चालले होते. हवा सुटली, पाडाल आलेला आंबा तुटला आणि पुढे पडला. रंग आकर्षक, सुगंध चाललेला, आणि दादोजी कोंडदेवने तो आंबा घेतला आणि खिशात घातला. दोन प्रकार आहेत माणसात, विचार करून काम करणं, काम केल्यानंतर विचार कर. कोण बरा? काम करून विचार करावा का विचार करून काम करावं? विचार करून काम करावं. पण त्या मोहामुळे आंबा खिशात घातला, नंतर विचाराला अरे 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 माझ्याकडनं चुकलं. हा आंबा आंब्याच्या मालकाने मला दिला नाही किंवा मी पैसे देऊन विकत घेतला नाही, काही न विचार करताना उचलून खिशात घातला, अर्थात माझ्या हाताने चोरी केली आहे. महाराजांच्याकडे आली आणि सांगितलं, शिवबा माझ्या हाताने चोरी केली आहे, तो खांद्यापासून काढून टाका. महाराजांनी सांगितलं, महाराज बालपणापासून घोड्यावर कसं बसावं, भाला कसा फेकावा, तलवार कशी मारावी, हे सगळं शिक्षण तुम्ही दिलं आणि राज्य मिळालं. हे राज्य तुमचं आहे, चोरी कशी म्हणता येईल? दादोजी कोंडदेव म्हणतात, ते कायद्याचे मुद्दे मला पटत नाही, मला एकच कळतं आहे, माझ्या हाताने चोरी केली आणि त्याला शिक्षा पाहिजे. महाराज अडचणीत पडल्याने महाराजांनी शिक्षा दिली. तुम्हाला एक शिक्षा मी देतो, ज्या हाताने तुम्ही आंबा उचलला त्या हाताची शर्टची बाई खांद्यापासून काढून टाका आणि आतापासून एकाच बाईचा शर्ट वापरा, ही तुम्हाला शिक्षा. नीतिनिष्ठा महाराज. आज आपल्या देशात अशी नीतिनिष्ठा जर असेल तर रामराज्य यायला काय वेळ आहे महाराज? अन्यायाशी राजा न करिता दंड, बहुत हे लंड पीडिती जना, बहुत हे लंड पीडिती जना. अन्यायाशी राजा न करिता दंड, बहुत हे लंड पीडिती जना. अन्यायासी राजा न करिता दंड, तरी बहुतही लंड पीडिती जना. नीतिनिष्ठा आहे, संस्कृतीनिष्ठा. ज्या संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलो त्याच्याविषयी एक निष्ठता हवी आहे. मोठं उदाहरण आहे, शिकागो धर्म परिषदेला स्वामी विवेकानंदांना निमंत्रण नव्हतं, पण आपल्या सनातन संस्कृतीचं तत्त्वज्ञान जगापुढे मांडण्याच्या तळमळीनं स्वामी विवेकानंद गेले. संयोजकाला विनंती केली, हिंदुस्थानहून आलो आहे आणि आमच्या संस्कृतीचं तत्त्व जगापुढे मांडण्याकरता मला वेळ द्या. संयोजकाने सांगितलं, तुम्हाला निमंत्रण नाही, पण आदर म्हणून तुम्हाला 4.5 मिनिटाची वेळ देतो. स्वामी विवेकानंद उभे राहिले. काय असतंय, पुढची माणसं मोठ्या मोठ्या अधिकाऱ्याची असली की वक्त्याला घाबरगुंडी सुटते. मला सुद्धा घाम फुटला होता. स्वामी विवेकानंदांना घबराट निर्माण झाली आणि घबराट निर्माण झाल्यानंतर काय बोलावं कळेना. हिंदुस्थानच्या दिशेने मान वळवली, रामकृष्ण परमहंसाचं स्मरण केलं आणि एका क्षणात दिव्य प्रकाश येतोय याची जाणीव झाल्यानंतर पुढे तोंड केलं आणि पहिलं वाक्य उच्चारलं, माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स. सगळ्या विद्वानाने उभं राहून टाळ्याचा कडकडाट केला, स्वागत केलं. अरे लहान नाही महात्मा, संपूर्ण जगाला माझं म्हणतो इतका व्यापक आहे. ज्यांची एवढी व्यापकता ते एकदा पुन्हा परिषदेला येत होते आणि येत असताना एक पाश्चात्य देशातला तरुण समोर येत होता. पाश्चात्य देशातली माणसं स्वभावतः चिकित्सक असतात आणि आपल्या देशातली माणसं स्वभावतः भाविक असतात. चिकित्सेतून विज्ञानाचा जन्म होतो आणि भाविकतेतून अध्यात्माचा जन्म होतो. स्वामी विवेकानंदांनी आपला भारतीय वेश धारण केला होता. रामसुखदाजीचं वचन आहे, आपली संस्कृती जगावी वाटत असेल तर 4 गोष्टी बदलू नका: देश, भाषा, वेशभूषा
खानपान आणि देहसंबंध बदलू नका, तर संस्कृती जगेल, नाही तर जगणार नाही महाराज. पहिली देशभाषा, ज्या भाषेत आपण आहोत ती भाषा जपली पाहिजे महाराज. माझा मराठा. आता आपल्या भाषेमध्ये बदल होत चाललाय. हे उभं राहणारे दुसरे नंबरचे तुम्हाला विचारतो, शृंगार म्हणजे काय कळतं? नाही. मेकअप मेकअप मराठी, शृंगार इंग्रजी. त्यांची चूक नाही, आपली चूक आहे. आपण आपला प्रतिष्ठितपणा पुढे येण्याकरता मराठी बोलता बोलता इंग्रजी भाषांमध्ये घेऊ लागलो, त्याचा दुष्परिणाम आहे. कालांतराने धोका आहे. मराठी भाषिकांनाच मराठी कळे की नाही कोणास ठाऊक महाराज. जे ज्ञानोबा म्हणतात माझा मराठाचे बोल कौतुके. काही मंडळी म्हणतील बुवा इंग्रजीच्या विरोधात दिसतो. मी इंग्रजीच्या विरोधात नाही महाराज. शाळेत होतो तोपर्यंत इंग्रजी भाषेमध्ये माझा पहिला नंबर होता. वा वा. पण पुढचं ऐका, बोलायचं 100% इंग्रजी बोला, तर 100% शुद्ध हे मराठी बोला, वा वा. तर आपली संस्कृती जगेल. स्वामी विवेकानंद आपल्या भारतीय वेशामध्ये होते. भगवा फेटा, भगवी कपणी, भगवी लुंगी. फक्त एक बदल झाला होता, पायात चप्पल मात्र पाश्चात्य देशातली होती. आणि त्या तरुणाने पाहिल्याबरोबर त्याच्या डोक्यात चिकित्सा निर्माण झाली. तो स्वामी विवेकानंदांना विचारतो, स्वामीजी प्रश्न आहे माझा. आणि काय? सगळी वेशभूषा तुम्ही तुमच्या देशातली घेतली, पण आमच्या देशातला चप्पल घेतलेला दिसतोय, हे झालंय का केलंय? स्वामी विवेकानंदांची संस्कृती निष्ठा जागी झालेली एका क्षणात उत्तर दिलं, तरुणा अरे हे झालं नाही, मुद्दाम केले. त्याचं कारण आहे तुम्हा पाश्चात्य देशातली संस्कृती भोगप्रधान आहे, तिला पायाखाली तोडवण्याकरता तुमचा चप्पल घेतलाय. आणि माझ्या देशातली संस्कृती त्यागप्रधान आहे, मी तिला डोक्यावर धारण करतो. याचा धरीन आपण सांगितले. याच्यानंतर अध्यात्मनिष्ठा आहे. चित्त शुद्ध व्हावं, सद्गुरू आपल्याकडे यावेत आणि तत्वमसी वाक्याचा उपदेश करून शक्तिपात करावा. पूर्ण जगाचा बाध होतो आणि जगाच्या जागेवर जगन्नाथाचा अनुभव येतो. एक असंच उदाहरण जगातलं, पाश्चात्य देशामध्ये सॉक्रेटिस नावाचा तत्ववेत्ता होता. मी परमात्मा आहे बोधावर असायचा. अनेकांना हे तत्वज्ञान सांगत होता, पण तिथल्या सत्ताधाऱ्यांनी त्याला जवळ घेतला आणि बोलवलं, अरे हे आपल्या संस्कृतीतलं तत्वज्ञान नाही. सॉक्रेटिसने सांगितलं, सिद्धांत देशाने, धर्माने, व्यक्तीने बदलत नाही. सिद्धांत कायमच असतो. बेदोनी 4 भारत देशात आणि अमेरिकेमध्ये काय बेदोनी 5 होतं काय? कुठे जा, सिद्धांत बदलत नाही. हा सिद्धांत आहे. प्रत्येक जीवात्मा जीवो ब्रह्मैव नापरा, त्याच्यामुळे बदलू शकत नाही. शेवटी इतिहास सांगतो, शासनकर्त्यांनी सॉक्रेटिसना विष पिण्याकरता भाग पाडलं आणि सॉक्रेटिस हसत हसत विष प्याले, पण आपला सिद्धांत बदलू दिला नाही. अध्यात्मनिष्ठा आहे. आणि 6वी आहे भक्तिनिष्ठा. कुठल्याही प्रसंगामध्ये आम्ही बदलणार नाही. भलं तैसे वर पडो भारी, नाम संडो नटो नारी. पतिव्रता जैसे प्राणेश्वरी, विनवी भानुदा सावधारी गा विठोबा. ही भक्तिनिष्ठा आहे. भक्तिनिष्ठेमध्ये 2 प्रकाराने जर प्रसंग आले तरी न बदलणं हा भक्तिनिष्ठेचा कस आहे. काही वेळेला विरोधातून आलं नाही बदलायचं आणि काही वेळेला प्रलोभनातून आलं नाही बदलायचं. रामायणामध्ये गंधमादन युद्धामध्ये होते. कुंभकर्ण जागे केले होते आणि कुंभकर्ण विचारलं त्याने, का मला जागं केलं? म्हणे आता झोपायची वेळ नाही, मग युद्धाची वेळ. कोणाबरोबर युद्ध करायचं?
अयोध्येचे भगवान प्रभू रामचंद्र त्यांच्याबरोबर युद्ध करायचं. का करायचं? तुमच्या बंधूंनी त्यांची पत्नी पळवून आणली म्हणून युद्ध करायचे. का आणली? काही माणसं आडदांड असतात पण नीतीनं फार चांगली असतात. काही सोमक बोलतात पण मनाने फार कडवट असतात. कुंभकर्ण आडदांड होता पण नीतीचा फार चांगला होता. परत कर म्हणावं, नाही, नाईलाज झाला आणि पक्षनिष्ठा म्हणून रावणाच्या बाजूनं लढावं लागलं. लढता लढता एक वानर हातात आला. त्याचं नाव आहे गंधमादन. हातात आल्याबरोबर सुगंध सुटला. कुंभकर्णाने आवळलेली मूठ ढिल्ली केली आणि विचारलं, का रे इतका सुगंध? या युद्धभूमीवर प्रेत पडलेले सडलेले दुर्गंध असताना सुद्धा इतका तुझ्या अंगाचा सुगंध येतो, काय भानगडे? कोणतं अत्तर लावलंस? गंधमादन सांगितलं, आम्हाला अत्तर कुठलं माहीत. मग अंगाचा सुगंध येतो. एका साधूने मला आशीर्वाद दिला तेव्हापासून माझ्या अंगाचा सुगंध येतोय. अरे मला असं वाटतंय की तुला जीवदान द्यावं, पण एक काम कर, इथं युद्धाला आलास, कोणाचा सेवक म्हणून आला? म्हणे मी रामाचा सेवक म्हणून आलो. फक्त एक बदल कर, मी रावणाचा सेवक म्हण, तुला जीवदान दिलं. गंधमादन सांगितलं, नाही नाही कुंभकर्णा, रावणाचा सेवक म्हणून जगण्यापेक्षा रामाचा सेवक म्हणून मरण्यात मला आनंद आहे. निष्ठावंत भाव भक्तांचा निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. आणि किती जरी प्रलोभन पुढे आलं तरी भगवान परमात्म्याची भावना न बदलणं. का? तुका म्हणे त्यांची कळली आम्हा वर्म, नवे नवे अष्टमहासिद्धी ओळखतीद्वारी नवजती दुरी दवडिता. हे प्रलोभन देखील त्यांना बदलू शकत नाही महाराज. याला म्हणतात एक विधपणा. आणि महाराज म्हणतात एकविध आम्ही न धरू पालट. कोणी म्हणेल आव एकविध म्हणजे बदल न करणं, आणि न धरू पालट म्हणजे बदल न करणं. हे पुनरुक्ती आहे, पुनरुक्ती दोष आहे. हो, शास्त्रामध्ये एकच वाक्य पुन्हा उच्चार करणं पुनरुक्ती आहे. एखादा वक्ता ते बोलायला लागला, समजायचं भांडवल संपलंय. आम्ही आळंदीला 4थ्या वर्षाची परीक्षा घेताना थोडंसं बारकाव्याने पाहतो. आमच्याकडे एवढा बारकावा असतो, तो परीक्षा देणारा कीर्तनकार कंबर सवाशी बांधतो का उलटी बांधतो, इथपासून असे उजवी बांधतो का डावी बांधतो, इथून पाहतो. आणि एखाद्याची तयारी नसली मग तो म्हणतो परीक्षेला मिळेला अभंग तुकोबारांचा आहे, विठ्ठल विठ्ठल. अभंग फार महत्वाचा आहे, विठ्ठल विठ्ठल. एक वाक्य म्हणायचं आहे विठ्ठल. आमच्या लक्षात येतं याची तयारी नाही, मार्क कापा. पुनरुक्ती दोष आहे महाराज. पण याचं समाधान मी सांगेन, कोणती गोष्ट पक्की करण्याकरता अन्वय आणि व्यतिरिक लागतो. एकविध आम्ही अन्वय आहे, न धरू पालट व्यतिरिक आहे. अन्वय आणि व्यतिरिकाने सिद्ध होत असते सिद्धांत. एखाद्या मुलाला किंवा एखाद्या माणसाला पैशाची गरज आहे, सावकाराकडे गेला, सावकार 5,000 रुपये द्या मला. तो सावकार म्हणतो अरे माझ्याकडे शिल्लक राहिलं नाही. मग कुणाकडे मिळतील? आपल्या गावामध्ये गोविंदराव आहेत ना, त्याच्याकडे जा. अन्वय. दुसरीकडे मिळणार नाही का? दुसरीकडे मिळणार नाही. व्यतिरिक. अन्वय आणि व्यतिरिक या दृष्टिकोनातून कोणताही सिद्धांत पक्का होत असतो. एकविध आम्ही न धरू पालट, न सांडू ही वाट सापडली. ज्या रस्त्याने आम्ही चालतो हा रस्ता आम्ही सोडणार नाही. आम्हा रस्ता हा सापडला आहे. रस्ता भक्तीचा मार्ग सापडण्याकरता अनेक मोठा विचार आहे महाराज. काही भाग्यवान असे आहेत की त्यांना भक्तीचा रस्ता जन्मतः प्राप्त होतो. माझ्या वडिलांची निराशेला देवा
सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा सहज वडिला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. देवनिया जीव हा वडिले वडिले साधेला भाव. आमच्या वाड वडिलापासून परंपरा म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्ताच 11व्या पिढीचे भगवत भक्त आपल्याला पाहायला मिळतात. आणखी अशी कितीतरी घराणे आहेत की त्या घराण्यामध्ये भगवंताची भक्ती परंपरेने चालत आलेली आहे. मुलगा जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशीच आई माळ घालते. बदलच नाही महाराज, ही परंपरा आहे. म्हणून काही भाग्यवंतांना भगवंताची भक्ती भाग्याने परंपरेनेच मिळते, काही ना प्रसंगाने मिळते. दुर्धर प्रसंग यावा आणि कठीण प्रसंग आल्यानंतर तो भक्तीच्या मार्गाला लागतो. उदाहरणार्थ श्रीमद भागवतामध्ये गजेंद्र नकराने पाय पकडला, पुष्कळ प्रयत्न झाले, कोणी सोडवायला येईना आणि मग कळालं कोण होईल तो ब्रह्मांड चालक. आपणची हाक देईल हा की संकटातून भक्तीला लागला. काही विचारानं भक्तीला लागतात. जगामध्ये या जगाचं मूळ कारण कोण आहे आणि त्या कारणाशिवाय हे कार्य झालं नाही. कारणाच्या प्राप्तीमध्ये सगळ्या कार्याची प्राप्ती होते. अशा विचारातून भगवत भक्तीला मार्गाला लागतात. अशा मार्गाला लागल्याची अनेक कारणे आहेत. महाराज म्हणतात न संडू ही वाट सापडली, आम्हाला सापडली वाट. वाट कोणती आहे? ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा स्वल्प वाटे चला सापडलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही एकविध झालो आहोत. यामुळे आम्हाला भगवान तुम्हाला मागण्याचा हक्क आहे. आणि ते हक्काने तो कोबारा अभंगाच्या 2ऱ्या चरणात मागतात. म्हणून केला पाहिजे सांभाळ, म्हणून केला पाहिजे
चर्चा कळाली मला. सुतक पडल्यामुळे कपाळाला गंध लावता येत नाही, माळ घालता येत नाही, कोणाचा सत्कार करता येत नाही, आपले नियम पाळावे लागतात. त्या दृष्टिकोनातून हा विषय आहे. विषय संपला. म्हणून केला पाहिजे सांभाळ. एवढ्या करता देवा तुम्ही माझा सांभाळ केला पाहिजे. तर सांभाळ म्हटल्यानंतर दोन प्रकारचा आहे. एक शारीरिक दृष्टीनं किंवा प्रापंचिक दृष्टीचा सांभाळ, दुसरा पारमार्थिक दृष्टीचा सांभाळ. महाराजांना कोणता सांभाळ पाहिजे होता? महाराजांना प्रापंचिक दृष्टीचा सांभाळ अपेक्षित नाही. का नाही याचं कारण आहे, भगवान परमात्मा मागणी न करताना सुद्धा सांभाळ करतात. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तया मुखे चारा कोण घाली. फुटती तरुवर उष्णकाळ मासी, जीवन तयासी कोण घाली. भगवान परमात्मा जगाचा सांभाळ करण्याकरता भौतिक दृष्टीनं आपणहून करतात. प्रार्थना करण्याची गरज नाही. मग सांभाळ कोणता करायचा आहे? पारमार्थिक वृत्तीचा सांभाळ करायचा आहे. होऊन गेला थोडा विषय. नको हो देव भावी अभावना, याचे नावे जाणा महादोष. माणसाचा भाव बदलतो, तीन गोष्टीनं बदलतो. अपवित्र देशात बदलतो, अपवित्र कालात बदलतो आणि अपवित्र संगतीमध्ये बदलतो. तीन प्रकाराने माणसाचं मन बदलतं. अपवित्र देशामध्ये माणसाचं मन बदलतं. रामायणातला प्रसंग आहे. वनवासात चालले होते तिघे. भगवान प्रभू रामचंद्रांच्या मनात आलं, वनवास मला, माझी सीता पत्नी आणि सुखदुःखामध्ये सहभागी होणं पतिव्रतेचं लक्षण आहे, ती आली. लक्ष्मणाने का यावं? कुठंतरी आमचा घात करायचा मनात असावा. भगवती सीता मातेच्या मनामध्ये विकल्प आला आणि लक्ष्मणजींच्या मनामध्ये विकल्प आला. हो, 14 वर्ष उपोषण करायचं, सगळी यांची सेवा करायची आणि विशेषतः झोपी जायचं नाही. का? प्रतिज्ञा केली होती. जेव्हा लक्ष्मणजी वनवासाला निघाले आणि सुमित्रा मातेचं दर्शन घेतल्यानंतर सुमित्रा मातेने सांगितलं, लक्ष्मणा, स्वप्नात सुद्धा रामाविषयी विकल्प मनात येऊ देऊ नको. तेव्हा प्रतिज्ञा केली होती, आई स्वप्न पडतं कधी? झोपल्यावर. झोपणारच नाही, स्वप्न कशाला पडतंय? काही लोक विचारतात मग 14 वर्ष कसे काढले? त्याचं कारण असं, एक लक्ष्मण आसन नावाचं आसन आहे महाराज, ते 2 मिनिटं केली की 24 तासाची ऊर्जा मेंदूला मिळते. लक्ष्मणजी ती आसन करायची. तेव्हा त्यांची बुद्धी बदलली. हो, जसं एक आपल्याकडे म्हणे, बरा होतो घरी आणि कुठून ठेवली पण नवीन माळकरी व्हावा आणि आषाढी वारीला पंढरपूरला जावा. खूप गर्दी, खूप गर्दी. बसायची पंचायत, झोपायची पंचायत, खायची पंचायत, पाण्याची पंचायत. त्याच्या मनात पश्चाताप होतो, कुठून आठवलं हे मला. तसं लक्ष्मणजीला आलं मनामध्ये, कुठून आठवलं मला. चाललं तिघाचं चालू होतं. चालता चालता भगवान प्रभू रामचंद्र बसले आणि भगवान प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा माफ कर, माझ्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला होता तुझ्याविषयी. भगवती सीता माता म्हणतात, तुम्ही मला माफ करा, इतके संयमी आणि माझ्याही मनामध्ये तुमच्या बाबतीत विकल्प निर्माण झाला होता. लक्ष्मणजी म्हणतात, तुम्ही दोघंही मला माफ करा, माझ्याही मनामध्ये विकल्प निर्माण झाला. लक्ष्मणाने विचारलं, देवा आपल्या तिघांच्या मनात बदल झाला, का झाला? तेव्हा भगवान प्रभू रामचंद्राने उत्तर दिले, लक्ष्मणा, जिथं आपली मनं बदलली ती जागा अपवित्र आहे. सुंद आणि उपसुंद नावाच्या राक्षसाच्या वधाची भूमी असल्यामुळे आपली मनं बदलली. आपल्याकडे नवीन घर बांधल्यानंतर वास्तुदोष नष्ट करण्याकरता प्रक्रिया आहे, त्याला याज्ञिक कर्म आहे. तो जागेतला दोष काढावा. वास्तुपुरुष जागेमध्ये सुद्धा दोष आहे महाराज. म्हणतात योग साधना करण्याकरता भगवान म्हणतात, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासन महात्मना. जागेने माणसाची बुद्धी बदलते. अपवित्र काल आल्यानंतर देखील बुद्धी बदलते. तरी मोठं उदाहरण आहे, या मंगळ जेव्हा कलियुग सुरू होण्याच्या अगोदर धर्मराज हे हस्तिनापूरच्या तख्तावर आरूढ झाले होते आणि एकाने आपली जागा विकली होती. जागा घेणाऱ्याने बांधकाम करण्याकरता पाया खोदला आणि सोन्याचे हांडे निघाले मध्ये. त्याने ते हांडे घेतले आणि धर्मराजाकडे, आपली ज्याची जागा विकत घेतली होती त्याच्याकडे नेऊन दिले. हे तुमचे हांडेत, मी फक्त जागा घेतली आहे, सोन्याचे हांडे घेतले नाहीत.
तो जागा विकणारा म्हणतो ते हांड्यावर माझा हक्क राहिला नाही, कारण रजिस्ट्रीमध्ये तदंगभूत वस्तूसह शब्द असतो. त्याच्यामुळे हांडे तुझे आहेत. दोघे हांडे माझे नाहीत. धर्मराजाकडे गेले. धर्मराजाने सांगितलं बेवार धन राजकोषामध्ये जमा करावं लागतं. करावं राजकोषामध्ये जमा. काळ लोटला. जागा बांधकाम करता करता त्याला भांडवल कमी पडायला लागलं आणि बुद्धीमध्ये बदल झाला. अरे केवढे भांडवल मला मिळालं होतं, कुठून मला वैराग्य आठवलं, ते ठेवून घेतलं असतं तर यावेळेला कामाला आलं असतं. आणि तो निघाला, चला धर्मराजाकडून मागून घेऊ. ज्याने जागा विकली त्याच्या प्रपंचात अडचणी पडल्या. काय करू जे दातारा काही न पुरे संसारा. त्यालाही वाटलं माझ्या बापदादाने पोरलेले हांडे, कुठून मला दुर्बुद्धी आठवली, चला धर्मराजाकडून हांडे मागून घेऊ. दोन्हीकडून आले आणि दोंडे हांडे हांड्याकरता भांडायला लागले. धर्मराज विचार करतात एक काळ असा होता माझे हांडे नाहीत दोघं म्हणत होते, आणि आता म्हणतात माझे हांडे आहेत. कलियुगाला सुरुवात झाली. काळात माणसाची बुद्धी बदलते आणि संगतीमध्ये माणसाची बुद्धी बदलते. ढेकनाच्या संगे विराजू भंगला कुसंगे नाडला साधू तैसा. अशा कारणाने बुद्धी बदलते. याच्याकरता देवा हे सगळं तुमच्या स्वाधीन आहे, पण माझा सांभाळ तुम्ही करा. म्हणून केला पाहिजे सांभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे. माझ्याकडे एवढं स्वातंत्र्य आहे की माझ्या बुद्धीनं सगळ्यात महत्त्वाच्या बाबतीमध्ये माझ्या बुद्धीचा निर्णय की सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं बळ जर कोणतं असेल तर तुमच्या पायात बळ आहे. आणि हा निर्णय मी घेतलेला आहे. परमात्म्याच्या पायामध्ये फार मोठी शक्ती आहे. महाराज वेळ आपला फक्त 2 मिनटं राहिला आहे. तर आपल्याला समाजाची परिस्थिती पाहून देखील निर्णय घ्यावा लागेल. परमात्म्याच्या चरणामध्ये गंगा आहे. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. चरणी जन्मली पैगंगा. हा चरणी स्थिरावली गंगा. दुसरा प्रकार आहे दुर्धर अभिमान घालवण्याची ताकद भगवंताच्या शरणामध्ये. अभिमान इतका खराब आहे महाराज. अभिमान घालवण्याकरता जे प्रयत्न करावे त्याने तो अभिमान वाढतो. कीर्तनात चाली म्हटल्यानंतर अभिमान जावा करावा. इथलं नाही सांगत, बाहेरचं सांगतो. कीर्तनात मृदंग वाजवल्यानंतर अभिमान जावा करावा. दोघांचं नाही सांगत, बाहेरचं सांगतो. कीर्तन केल्यानंतर अभिमान जावा करावा. आमच्यासारख्याला वाटतं आमच्यासारखं कीर्तन कोणाला अर्ध तुझ्यासारखी 56 गेली ना. काम उठत. जे साधन करावं त्याने अभिमान वाढतो. पण भगवंताच्या चरणात सामर्थ्य. कानोपातळीनं फक्त चरणाला स्पर्श केल्याबरोबर पूर्ण अभिमान नष्ट झाला. परमात्म्याच्या चरणामध्ये जळाला चेतन करण्याची ताकद आहे. शिळा होती मनुष्य झाली. आणि चौथं भगवंताच्या चरणामध्ये अत्यंत वैभवाची सामुद्रिक आहेत. नाथ महाराजांनी वर्णन केलं ध्वजवज्रांकुश ऊर्ध्व रेखा दोन्ही पायी पद्मे देखा. ज्याच्या सामुद्रिकही असतात तो अत्यंत सामर्थ्यवान असतो. ही सगळी चिन्ह भगवंताच्या चरणामध्ये. म्हणून महाराज म्हणतात माझे बुद्धिबळ पाय तुझे. परमात्मा स्थिर होते. महाराजांच्या तोंडाकडे पाहत होते. काय काय मागतायत कोणास ठाऊक या वृत्तीने भगवान तुकोबरांच्या तोंडाकडे पाहतात. त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतात.
अंतरा अंतर साक्षासे बहुत बोलता प्रकार न कळे. अधिक बोलायला गेलो की कदाचित पुढे अज्ञान येईल. म्हणून अधिक न बोलताना देवा मी थोडंच बोलतोय आपल्यापुढे, मला जास्त बोलायचंच नाही. का? अंतरा अंतर साक्षासे, माझ्या आत काय ते तुम्हाला कळत नाही का? न सांगता तुम्हा येते अंतर. विश्वे विश्वंभर परिहारचे न लगे, न सांगता कळे अंतरीशी गुज. आता तुझी लाज तुझं देवा. तुम्हाला कळत आहे तुम्ही अंतर्यामी आहे. मला जास्त बोलायचं नाही. आणि त्यातल्या त्यात बोलायचं कोणापुढे? जगाच्या मालकापुढे बोलायचं आहे. आणि असं जर मी बोलायला लागलो तर मला अज्ञान होईल, पुढे प्रगट होईल. अधिक न बोलताना थोडक्यातच मला बोलायचे. मनवून केला पाहिजे सांभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझी. एक विचार आहे, आपण देवाला मागायला लागलो आहे काय? आणि देवानं आपल्याला द्यावं अपेक्षा आपल्या काय आहे? काही हक्क असतो, काही बक्षीस असतं, काही दान असतं आणि काही उपकार असतो. हक्क आपे आप केला मेराशीचा धनी, बापे जोडिले लेका. बापाने जे मिळवावं ते मुलाला आपोआपच मिळतं. दान पुण्यप्राप्तीकरता जे दिलं जातं त्याचं नाव दान. बक्षीस अल्प वयामध्ये खूप मोठी कामगिरी केली, बक्षीस माणसं देतात. आणि शेवटी उपकार आहे, आणि तो उपकार न फेडता येत नाही. तेव्हा आपण देवाला मागतोय काय? मागतोय उपकारही मागता येत नाही, बक्षीसही मागता येत नाही, दानही मागता येत नाही. एक गोष्ट मागता येतो, तो म्हणजे आपला हक्क. आणि तो हक्क महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. जीवेच्या जीवना तोची नारायणा साक्षी माझा. भाषा हृदयाची आगा. बुद्धीची भाषा वेगळी आणि हृदयाची भाषा वेगळी. बुद्धीची भाषा कदाचित कृत्रिम असू शकते, पण हृदयाची भाषा मात्र स्वाभाविक असते. एखादा गुन्हेगार अलीकडे गुन्हा केल्यानंतर कबूल करत नाही, मग नार्को टेस्ट घेतात, एक प्रकारचं इंजेक्शन म्हणतात ते देतात. तो दिल्यानंतर तो खोटं बोलतच नाही, ते खरं बोलतो. ही हृदयाची भाषा आहे. तसं भगवान परमात्मा पुढे बोलत असताना आपल्या हृदयाच्या भाषेतून बोलत. आगाये वैकुंठ नायका, किती ते अभंग आहेत की ते हृदयाच्या भाषेतून आहेत. मग तुका म्हणे आगा जीवीच्या जीवना, माझ्या जीवाचं जीवन तुम्ही आहा. बाप रखुमादेवीवरू जीवीचा जीवा असे तुम्ही आहा. तोची नारायणा साक्षी माझा. त्याच्यामुळे माझा हक्क आहे, आणि हक्क असल्यामुळे मी तुम्हाला एक मागतोय. म्हणवणे केला पाहिजे सांभाळ, माझे बुद्धिबळ पाये तुझे. ज्ञानेश्वर माऊली
अभंगाचं चिंतन हे माझ्या बुद्धीचं नाही. स्वानंद सुनासी सद्गुरू जोग महाराज यांनी 1917 साली आळंदीला वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. 4 वर्षाचा अभ्यास आहे. आले या कपाळा थोडे भाऊ, शिल्लक राहिलं ते आपल्यापुढे मांडण्याचा हा नम्र प्रयत्न आहे. या ठिकाणी हरिभक्तीप्रेमचे गुरुबंधू सुरेश महाराज यांनी गुरुकुल स्थापना केली आणि 12 वर्षाची पूर्णता या वर्षाने होते. अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे महाराज. आज आपल्या देशाला याची भूक आहे. एक असा काळ होता, एतद्देश प्रसूतस्य सकाशा दग्रजन्मनः स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवा. पृथ्वीतल्या सगळ्या माणसांनी आपल्या देशामध्ये यावं, तत्त्वज्ञानाची भगवतभक्तीची धडे घ्यावीत. इतका गुरुत्वाच्या ठिकाणी असणारा देश, पण मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण, त्याचा परिणाम विकृती निर्माण होत चालली. महाराज बातम्या वाचल्या किंवा ऐकल्यानंतर मन सुन्न होतं. नको नको ते भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण कुठं चाललं देशा महाराज. याला सावरण्याची गरज आहे आणि पालकावर ही जबाबदारी आहे. मी त्या पालकांना धन्यता देतो. आमच्या सुरेश महाराजांच्या स्वाधीन ही मुलं केली, त्या पहिल्यांदा पालकाला धन्यवाद देतो आणि त्याच्यानंतर सुरेश महाराजांना धन्यता देतो. कारण हे सांभाळणं फार अवघड आहे महाराज. त्यांनी प्रयत्न केला आहे. 400 मुलं आम्ही जमा करायची, 10 वर्ष शिबिरं घेतली. अत्यंत अवघड होतं महाराज. जगन्नाथ महाराज शिक्षक होते एका शिबिरामध्ये. अवघड असतं, पण याची गरज आहे. मी म्हणेन आपल्या प्रयत्नातून कदाचित ही मुलं कीर्तनकार न होऊ द्या, बरोबर, सुंदर मृदंग वादक न होऊ द्या, चांगले गायक न होऊ द्या, शुद्ध सात्विक सत्वगुणी निर्व्यसनी नागरिक बनावे, याची देशाला गरज आहे. आणि ती गरज आपल्या प्रयत्नातून पूर्ण होण्याचा प्रयत्न करते. भगवान परमात्मा करू ज्ञानोबरायांच्या कृपेने आपल्याला शक्ती मिळत राहू आणि या गुरुकुलमध्ये शिकणारे विद्यार्थी अत्यंत शुद्ध अशा प्रकारची नागरिक, सद्विचारी अशा प्रकारची बनवत, अशी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून माझ्या वाट्याला आलेली मागणीची सेवा एकविध आम्ही न धरू पालट नसंडू ही वाट सापडली. म्हणून केला पाहिजे सांभाळ माझी बुद्धी बळ पाय तुझे. चाल म्हणायची राहिले का सांगा, कोणाला सांगा. श्री हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज. थोडक्यात म्हणा. आगा जीवीच्या जीवना तुका म्हणे बोला. तुका म्हणे आगा जीवेच्या जीवना